चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, या महामानवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। शांतीचा महापर्व तथागत गौतम बुद्ध या शांतीच्या पर्वाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। राष्ट्रपिता ज्योतिबा महात्मा फुले या महापुरुषाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। राजा शिव छत्रपती आपल्या सर्वांचं हृदय या राजाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आपण सर्व श्रोते मंडळी आपल्याही चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। सज्जनांनो, खूप आनंद होतोय। आज सूर्याच्या कोटी तेजाने प्रकाशित झालेला हा महामानव, महाराष्ट्रीय प्रेमची पिता माता भीमाई या महान पुण्यवंतांच्या पोटी या दिव्य पुरुषाने जन्म घेतला आणि तळागाळातला माणूस पशुप्रमाणे जगणारा माणूस आज मानवतेचा सन्मान देऊन आज त्याला माणसात बसवणारा हा महामानव हृदयापासून कोटी कोटी प्रणाम करतो। सज्जनांनो, आपण खूप भाग्यवान आहात। या महामानवाबद्दल आपल्या हृदयामध्ये प्रेम आहे। या महामानवाबद्दल आपण ऋण व्यक्त करताय। इथे खूप प्रचंड गर्दी असायला पाहिजे होती। अक्षरशः छोट बाळ सध्या पाळण्यामध्ये नको इथे असायला पाहिजे होतं। सज्जनांनो, मी पूर्ण महाराष्ट्र फिरतोय आणि महाराष्ट्र फिरत असताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये या महामानवाबद्दल काय श्रद्धा, काय प्रेम आहे, काय आस्था आहे। मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन महामानवाबद्दल कोण ऋण व्यक्त करत आहे आणि किती समाज विसरलेला आहे याचं मी संशोधन करतोय। आणि संशोधन करत असताना सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, आपण खूप भाग्यवान आहात। मला तर असं वाटतं, मी जर या महामानवाबद्दल दोन शब्द व्यक्त करणार नाहीये तर मी साधू होऊन काही उपयोग नाहीये। कारण साधू मी असेल तर महामानवाच्या कृपेमुळे। कारण आपण जर इतिहासाचा जर अभ्यास केला असेल, मला असं वाटतं, मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांवरती, तुम्ही इतिहास वाचत असाल। ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र फिरून बघतो मी, तर खरंच शोकांतिका वाटते की महामानवाला बऱ्याच पैकी समाज विसरत चाललेला आहे। कारण ज्याने रात्र आणि दिवस तो झोपलाच नाहीये, झोपलेला समाज जागृत केला, अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम करतो। आणि जागृत केलेला समाज सध्या जेव्हा विसरून जातो त्यावेळेस फार वाईट वाटतं। कारण आपण सगळ्यांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे। 1891 ला हा महामानव जन्माला येतो आणि 1919 पासून ह्या रंजल्या गांजल्यांच्या प्रश्नाला तो वाचा फोडतोय। 1920 ला हा महामानव रंजल्या गांजल्यांसाठी मूकनायक पत्रक काढतोय। म्हणजे मुख्याचा बोलणारा कोण आहे तर हा महामानव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जनजागृती करण्याची जी प्रक्रिया होती, महामानवाची समाज जागृत करण्याची जी पद्धत होती, मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्र फिरणं मला कुठेही दिसली नाहीये। पण सर्वांना मी सांगू इच्छितो, माझ्या माया बहिणींनो, महापुरुषांनो,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जर साजरी करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी करा. बाबासाहेबांचे विचार, महामानवाचे विचार घराघरामध्ये गेलं पाहिजे. अजून लोकांना संविधान माहित नाहीये. अजून लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला पूर्ण तनमन धनाने प्रयत्न करून आपला पूर्ण प्राण वतून हिंदू कोड बिल तयार केलं आणि त्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून, त्या घटनेच्या माध्यमातून आज आपण सन्मानाने जगत आहात. आणि जर तो महामानव जन्माला आलाच नसता तर आज आपण कुठे असतात याचा विचार पण आपण करू शकणार नाहीये. सज्जनांनो, अशा वर्णव्यवस्थेच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच एज्युकेशन पूर्ण करून स्वतः अगदी छोट्याशा पणापासून या स्पर्श अस्पर्शाचे चटके त्या महामानवाने सहन केले. स्वतःच शिक्षण पूर्ण केलं आणि ह्या झोपलेल्या निद्रेतल्या समाजाला जागृत करण्यासाठी हा महामानव, हा महापुरुष विदेशामध्ये जाऊन तिथलं शिक्षण घेऊन हा देशाची रचना करतो, देशाचा उद्धार करतो. हा जगातला पहिला चमत्कार आहे. आपल्याला त्याची जाणीव असेल, मी अपेक्षा करतो आपल्याकडे. सज्जनांनो, आताची अशी पिढी आहे, इथं शिक्षण घेते आणि पैशासाठी बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करते आणि पैसे कमवते. ह्या महामानवाने स्वतःच अस्तित्व पूर्ण पणाला लावून बाहेरच्या देशामध्ये आर्थिक परिस्थिती नसताना सध्या जाऊन पूर्ण शिक्षण घेतलं. कित्येक देशाचे संविधान महामानवाने वाचले असतील. कारण की त्यांना माझा अपेक्षित भारत, माझा भारत कसा असला पाहिजे, माझ्या भारताची धर्म संस्कृती कशी असली पाहिजे, माझ्या भारताची मानवता कशी असली पाहिजे, तळागाळातला समाज मी कसा बाहेर काढू शकतो, याची रात्रणी दिवस प्रयत्न करून त्या महामानवाने आज आपल्याला माणूस बनवलाय. याच्यापेक्षा दुसरा चमत्कार नाहीये. पहिल्या प्रथम जर आपला नमस्कार कोणाचा करायचा असेल, पहिल्या प्रथम आराध्य दैवत कोणाला मानायचं असेल, आपल्या हृदयाची ठोके कुणामुळे चालत असतील तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सज्जनांनो, जग खूप पुढे गेलं असं वाटतंय सगळ्यांना. मोबाईल मुळे जग पुढे गेलेलं आहे, विचारानं जग पुढे गेलेलं नाहीये. जोपर्यंत महामानवाचे विचार तुमच्यात रुजणार नाहीये तोपर्यंत जग पुढे जाणार नाहीये. कारण आपण ज्यावेळेस मंचवरती बोलणं फार सोपं आहे, व्याख्यान देणं, भाषण करणं फार सोपं आहे, पण वैयक्तिक त्या महामानवाचं अनुकरण करणं फार अवघड आहे. आतापर्यंत लोक धर्माच्या नावाखाली पोट भरताय. आता लोक धर्माच्या नावाखाली आपले दुकानं मांडताय आणि त्यांचे दुकानं चालवण्यासाठी आपण सगळे मदत करता. ही देशाची शोकांतिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्माची व्याख्या सांगतात. आय लाईक द रिलिजन दॅट टीच अस लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. मला तो धर्म आवडतो जिथे स्वातंत्र्य आहे, जिथे समानता आहे, जिथे बंधुत्व आहे. आणि ह्या स्त्रीसाठी अख्खं आयुष्यपणाला लावलं आणि हा भारत एका धाग्यानं बांधला. तो धागा देव जरी खाली आला तरी तोडू शकणार नाहीये असं संविधान या महामानवानं आपल्याला दिलं. खरंच काय निसर्गाचा नियम आहे. महापुरुष सांगून गेले, एव्हरीथिंग चेंजेस, नथिंग रिमेन्स विदाउट चेंज. चेंज युअर थॉट अँड यू चेंज युअर थॉट. काळानुसार सगळं बदलत असतं. निसर्गाचा नियम आहे. कारण काळानुसार काळाच्या सोबत सगळ्या काही गोष्टी बदलत असतात. तसं आपण स्वतः जर बदललं तर आपण जग बदलू शकतात. महामानव स्वतः महामानवाने बदल केला. छोटासा चिमुकला मुलगा वर्गाच्या बाहेर थांबतोय, वर्गाच्या बाहेर बसतोय, वर्गाच्या बाहेर शिकतोय. कारण की त्या चिमुकल्याच्या दिव्य प्रभावाने, दिव्य तेजाने मास्तर बाटत होता, विद्यार्थी बाटत होते. किती देशाची शोकांतिका आहे. म्हणजे त्यावेळेस तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, जीवज्ञान, सृष्टीचं ज्ञान कुठे गेलं असेल. कारण भगवान बुद्ध म्हणतात, पीस कम्स फ्रॉम विथ इन, डू नॉट सीक इट विदाउट, डोंट बी अफ्रेड टू गिव्ह अप द गुड, टू गो फॉर द ग्रेट. महापुरुष म्हणतात, कर्ब युअर सेन्सेस अँड युअर माइंड अँड सी द लॉर्ड विदिन युअर हार्ट. काही विद्वान लोक तर असे म्हणतात, मी त्याच्यामध्ये महामानवाला बघतो, द अर्थ इज सपोर्टेड बाय द पॉवर ऑफ ट्रूथ. इट इज द पॉवर ऑफ ट्रूथ दॅट्स
makes the sun shine and winds blow. Indeed, all things rest upon the truth. महापुरुष असेही म्हणतात, ट्रूथ कंट्रोल्स धीस वर्ड अँड धर्मा इज रूटेड इन ट्रूथ. इंग्लिश ही माझी भाषा नाहीये, ही महामानवाच्या चरण कमलाचा प्रकाश आहे. महामानवानं दिलेलं हे दान आहे. सज्जनांनो, वर्गाच्या बाहेर बसणारा मुलगा भारताचं संविधान लिहितोय, त्याच दिवशी भारत विश्वगुरु झाला. अजून कोण्या विश्वगुरु भारताची आपण कल्पना करताय? कोण्या स्वर्णमय भारताची आपण कल्पना करताय? 1891 ला मी तर असं म्हणेल, रत्नागिरी जिल्हा किती भाग्यवान असेल आणि ते महू गाव या ज्ञान सूर्याला स्वीकारण्यासाठी गुरु तुल्ले रमची पिता आणि साधवी भीमा माता ही किती भाग्यशाली असतील. त्यांची कूस किती सोनेरी असेल. या कोहिनूर हिऱ्यासाठी त्यांच्या हृदयात जागा मिळाली. सज्जनांनो, भारताचं संविधान लिहित असताना आपण सगळे जाणते आणि एज्युकेटेड आहात. आता समाज भोळा राहिला नाहीये. वाईट वाटतं ज्यावेळेस बाबा लोकांकडे लिंबू धागा दोरा अंगात वगैरे येतं त्यांच्या. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, राजा शिवछत्रपतीच्या, महात्मा ज्योती फुलेंच्या या महापुरुषांच्या विद्याची जननी माता सावित्री या महाराष्ट्रामध्ये आपण राहतात. आणि आपण जेव्हा बाबा बुवांची लिंब घेतात आणि आपण जीवन जगतात ना, याच्यासारखं दुःख दुसरं जगात दुसरं कोणतं नाहीये. सज्जनांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित असताना एका तत्वाचा रात्र आणि दिवस अभ्यास केला. कारण पहिल्या प्रथम तर समाज निद्रेमध्ये होता, त्यावेळेस कोणी हेल्प केली नाही महामानवाला. एकट्यानं अभ्यास केला, एकट्यानं सगळ्या गोष्टींची तयारी केली. जाऊन प्रत्येकाचं दाळ ठोठवलं, ठोकून समाज उठवला, जागृत केला. समाजाला समाजाच्या मानवतेचा जाणीव करून दिली, मानवतेचा धर्म शिकवला. तरी समाज ऐकला नाही. सज्जनांनो, कारण ही शोकांतिका आहे. अजून आपण विसरत चाललेला आहात. आज महामानव जर संविधान कमिटीमध्ये, मसुदा समितीमध्ये जर गेले नसते तर आज आपण कोणाच्या तरी इथे काम धंदा करत असाल. ज्यावेळेस बाहेर बसलेला मुलगा संविधान लिहितो त्यावेळेस ती आचारसंहिता कशी असेल? कारण माणसानं माणूस बाटतो किंवा मंदिरामध्ये माणसं गेल्याच्या नंतर देव बाटतो. किती छोटासा देव करून ठेवलाय लोकांनी. देवाची उपमा, देवाची कल्पना अशी आहे, तो निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म. तो निराकार असा आहे, डोळ्याने दिसत नाहीये. किती मोठी साधना केली तो अनुभवास येत नाही, आणि अनुभवास जो आला तो एक्सप्लेन करता येत नाही. असा देव जर बाटत असेल तर ते लोक किती तत्वज्ञानी असतील, त्या लोकांनी कसा अभ्यास केला असेल. आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या संघर्षामध्ये जीवन जगत असताना महामानवाने महामानवाचे माणुसकीचे धडे शिकवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाचा जो मार्ग आहे तो स्वीकारला. सत्याग्रहाचा मार्ग मित्र असं म्हणेल की प्रत्येक कार्यामधला, म्हणजे महाडचा सत्याग्रह असेल, अंबादेवीचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, तिथली एक एक प्रतिमा, आपल्या घरात जेवढे रूम आहेत ना, तिथली एक एक प्रतिमा आपल्या घरात लावायला पाहिजे. मित्र असं म्हणेल, माझ्या माऊल्या स्वयंपाक करताना किचन मध्ये सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक संघर्षाचा फोटो असला पाहिजे की स्वयंपाक करताना सध्या त्या माऊलीला बोध होईल आणि तिला जाणीव होईल की आज मी स्त्री म्हणून सन्मानाने जगते ना, तर हा महापुरुष, हा महामानव आहे. आपण सगळ्यांनी जनजागृती करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकांत्र येणं फार गरजेचं आहे. सत्याग्रहाचा मार्ग काढत असताना समाज मला जागृत करायचा आहे. कारण उच्चवर्णीय लोक म्हणणारे जर ते माणूस आहेत तर मग आपण कोण आहात? ते मंदिरात गेलेले चालतात, त्यांनी पूजा केलेली चालते, त्यांनी नामस्मरण केलेलं चालतं. पण आम्ही जर नामस्मरण केलं तर काय काय तेव्हा लोक करायचे. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये, कारण मी तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी, महामानवासाठी बोलतोय. अजून मला एकदम ठिकाणी जायचंय. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, महामानवाने समाज जागृतीसाठी पहिल्या प्रथम सत्याग्रहाची संकल्पना समोर मांडली. सगळा समाज गोळा केला, तळागाळातला. आपण ही मानव आहात हे सिद्ध करणं
आता काळाची गरज आहे. आणि सत्याग्रहाचा अर्थ आहे सत्याचा आग्रह धरणे. कारण सत्यासारखं जगात मला नाही वाटत की कोणी असेल. कारण तथागत गौतम बुद्धाने करुणेच्या माध्यमातून आपल्याला सत्याची जाणीव करून दिलेली आहे. आपण ज्यावेळेस त्रिशरण पंचशील ज्यावेळेस आपण किंवा अष्टांग योग असेल किंवा 10 परमिता असतील, आपण ज्यावेळेस श्रवण करत असाल धम्माच्या, त्यावेळेस आपल्या लक्षात येत असेल. कारण धम्माचा मार्ग असा आहे की बुद्ध कोणीही होऊ शकतो. तिथे कसल्याही प्रकारची आचारसंहिता नाहीये. कारण तिथे अजिबात कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवलेलं नाहीये. बाबांनो, तुम्ही जसे वागाल ना तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. हा धम्माचा मार्ग आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाचा मार्ग निवडला. तळागाळातला माणूस गोळा केला आणि ज्यावेळेस आम्हीही माणसं आहात ही प्रक्रिया समाजासमोर मांडली, त्यावेळेस वेगळ्या प्रकारे समाज जागृत झाला. समाजामध्ये जनजागृती होत होती, पण समाजामध्ये शिक्षण नसल्यामुळे समाज तेवढा बोलू शकत नव्हता किंवा त्यांची प्रतिक्रिया मांडू शकत नव्हता. पण त्यावेळेस ज्यांनी धर्मावरती, संस्कृतीवरती, देवावरती, ग्रंथसंपदावरती ज्यांनी अतिक्रमण केलेलं होतं, त्या लोकांना प्रचंड त्रास झाला. आणि त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आता 1000 वर्ष आपण या दुबळ्या समाजाचं शोषण केलेलं आहे. आता समाजाला जागृत करणारा, हा भारताची पुन्हा रचना करणारा, हा पुन्हा भारत निर्माण करणारा, भारताचा इतिहास बदलवणारा हा महामानव आलेला आहे. सगळा समाज जागृत झाला. काही समाज घाबरला आणि काही लोकांनी अक्षरशः वेगवेगळ्या प्रकारचे बाबासाहेबांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिला, वेगवेगळ्या प्रकारची समर्थन केले. पण तो धीर गंभीर, आकाशाहून मोठा, युनिव्हर्स मध्ये मोठे मोठे ग्रह आहेत, त्याच्यापेक्षाही विचारवंत मोठा, जगातला सगळ्यात मोठा अभ्यासक, तत्वज्ञानी, पंडित आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्याकडे टॅलेंट आहे, विवेक बुद्धी आहे. कशी बुद्धी आहे? कॉन्सियस इज गॉड प्रेझेन्स इन मॅन. जी सतत विवेक बुद्धी आहे तिथेच भगवान परमात्मा राहतो. अशी बुद्धी असणारा जगात हुशार विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गणल्या गेले. आणि तेव्हा लोकांना असं वाटलं की नाहीये, आता आपलं चालणार नाहीये, आपण याच्यातून कुठेतरी बाजूला पळ काढायला पाहिजे. तेही महामानवानं होऊ दिलं नाहीये. कारण समाज जागृत केला, समाजाला सर्व प्रकारचं ज्ञान दिलं. समाज महामानवाला अभ्यासू शकला नाहीये, समाज महामानवाला जाणू शकला नाहीये, समाज महामानवाबद्दल ऋण व्यक्त करू शकला नाहीये. समाज अजूनही फक्त आणि फक्त 14 एप्रिलच्या दिवशी सण साजरा करतो. मी तर असं म्हणेल की या महामानवाचा सण रोज आपण साजरा केला पाहिजे. कारण त्यानं तेवढं दिलंय आपल्याला. आतापर्यंत कोणीही एवढं दान केलं नाहीये. एवढा दानशूर आतापर्यंत कोणीही जगात झाला नाहीये. महामानवाने वेगवेगळ्या प्रकारे समाज जनजागृती केली आणि महामानवाच्या लक्षात आलं, माझा समाज जोपर्यंत शिकत नाहीये तोपर्यंत माझा समाज आपल्या स्वतःचं स्वातंत्र्य, स्वतःचा अधिकार, स्वतःचं अस्तित्व तो ओळखू शकणार नाही, काही मागू शकणार नाही. आणि म्हणून महामानवाने रात्रआणिदिवस परिश्रम करून औरंगाबादला मिलन विद्यालय असेल, वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्टेल, वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण घर राहण्यासाठी आपण बांधतात. इतिहासामध्ये स्वर्ण पानामध्ये नोंद करायला पाहिजे, आपण राहण्यासाठी घर विकत घेतात, बांधतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी राजगृह बांधलं. किती मोठा चमत्कार आहे. कारण एवढा अभ्यासक म्हणजे पुस्तकांचा एवढा प्रेमी. मला असं म्हणायचंय, आज एवढीच विनंती करेल आपल्या समोर की छोटेच्या मुलं आहेत ना, त्यांना पहिलं सुसंस्कारित करा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुसंस्कारामध्ये वाढलेले आहेत. गुरुतुल्य रामजी पिता हे खूप मोठे आध्यात्मिक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू धर्माला विरोध नव्हता. सज्जनांनो, त्यांनी कधी हिंदू धर्माचा तिरस्कार केला नाहीये. त्यांना विरोध होता वर्णव्यवस्थेचा. वर्णव्यवस्थेचा त्यांनी विरोध केला. जो देव आमच्यानं वाटत असेल तो देव आम्हाला नको आहे.
कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तो देव आमच्यानं बाटत असेल तर तो आमचा देवच नाहीये. कारण आपल्या लेकरांना जर आई बाटत असेल, बाप बाटत असेल तर ते लेकरू काय आई वडील म्हणत. कसे विचार होते महामानवाचे. कारण रामजी पिता खूप मोठे आध्यात्मिक होते आणि माता भीमाबाई आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, आपल्या सर्वांची कुलस्वामिनी, ही खूप मोठी आध्यात्मिक होती. अख्खा आयुष्य उपासा तपासामध्ये, देवाच्या चिंतनामध्ये, भक्तीमध्ये घातलं. रामजी पिता कबीरपंथी होते, दोहे बोलायचे. अक्षरशः रामजी पिता सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या बहिणी, पांडव प्रताप असेल, ज्ञानेश्वरी असेल, गीता असेल, हे सगळ्या ग्रंथाची पारायण करायचे. अक्षरशः पांडव प्रतावर ते आध्यात्मिक गोष्टी खूप बोलायचे, कारण ते ज्ञान पंडित होते. कारण अध्यात्म त्यांचं परिपक्व होतं. ज्यावेळेस हे विटाळ, चंडाळ, बाटा बाटी वगैरे जेव्हा बघायचे ना रामजी पिता, त्यावेळेस ते स्मरण करायचे. गीतेत ते काही श्लोक वाचायचे. ते वासंसि जीर्णानि येता विहाय नवानि गृह्णाति नरूपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि नैनम चिंतन्ति शास्त्राणि नैनम दहति पावकः. हे रामजी पिता बोलायचे. मी स्वतः पदरचं बोलणार नाही का, एवढा विद्वान नाहीये मी, एवढा मोठा अभ्यासक नाही माझ्या पदरचं मी काहीतरी सांगायला. कारण आध्यात्मिक प्रवचन करायला फार सोपं आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं अतिशय अवघड आहे आणि सावध चित्तानं बोलावं लागेल. कारण ज्यावेळेस ते अध्यात्म वाचायचे, त्या श्लोकचा थोडासा मिनिंग सांगेल. म्हणजे भगवान परमात्मा निराकार तत्व कसं आहे रामजी पिता जाणत होते. भगवान परमात्मा गीतेत सांगतात, अरे बाबा अर्जुना, हा कपडा आहे ना, तसं हे शरीर आहे. कपडा जुना झाला की टाकून द्यावा लागतं आणि नवीन शरीर धारण करावं लागतं, बरोबर आहे. तसं कपडा फाटला की दुसरा कपडा घालतात ना, तसं शरीर धारण करतात. आत्मा कसा आहे, तो पाण्यानं भिजणार नाही, वाऱ्यानं वाहून जाणार नाही, आगडीनं जळणार नाही, कोणत्याही अस्त्रशस्त्रानं तुटणार नाही. म्हणजे त्याचं अस्तित्व कायम असतं. तो असा निर्विनिराकार. अरे बाबा, कसं काय तो बाटू शकतो. जे काही लोकांनी जाती वगैरे एवढ्या पाडून ठेवल्यात ना, तर अक्षरशः ज्यावेळेस माझं प्रवचन होतं, मी बोलतो वगैरे, कधी कधी मला समाजाची सगळी परिस्थिती बघून संध्याकाळी झोप पण येत नाहीये. मी एकटा साधू किती बोलणार, किती वरडणार. कारण महामानवानं वेगवेगळ्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला एवढ्या भाषा येत होत्या, त्यांनी एवढ्या भाषामधून संविधानाच्या माध्यमातून शिकवलं, तरी समाज अजून सावध झाला नाही. तर मी साधू किती बडबड करणार, किती बोलणार, मी किती विचार करायची गोष्ट आहे. तर मला असं म्हणायचंय की प्रत्येकाने महामानवाचा वसा घेतला पाहिजे आणि समाज जनजागृतीसाठी कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा नको, कसल्याही प्रकारचं अंधश्रद्धेचं ढोंग नको, समाजाची फसवणूक नको. ह्या ज्ञानाने परिपूर्ण अध्यात्म, परिपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे आणि त्या ज्ञानातून प्रबोधन करणं फार गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मार्गाने गेले, त्या मार्गाने आपण जायला पाहिजे. ज्योतिबा महात्मा फुले हा राष्ट्रपिता ज्या मार्गाने गेला, त्या मार्गाने आपण जायला पाहिजे. आणि महापुरुषांच्या मार्गाने जात असताना संकट जरूर येतात, पण विजय निश्चित आहे. संकट खूप येतात, पण विजय निश्चित आहे. कारण त्याचाच विजय होतो जो सत्याचं पालन करतो. सत्य कसं आहे, सत्य कधी संपत नाहीये. कारण सत्याला जर शोधायचं असेल ना, तर महापुरुषांचे विचार आहेत. आपण सत्य शोधायला जर गेलात ना, किंवा सत्याला शरण गेलात आपण, हे सत्य सांगत असतं आपल्याला, इफ एनी ऑफ यू डिझायर टू फॉलो मी, let them deny themselves completely of their ego and possessions and then come unto me. मी आणि माझं आपले जे षडविकार आहेत ना, हे बाजूला करणं फार महत्वाचं आहे. मी काहीच नाहीये, माझ्याकडून जो बोलून घेणार आहे ना, ही कोणीतरी एक पॉझिटिव्ह शक्ती, एनर्जी आहे. हे जर आपण सगळ्यांनी मानलं ना, तर मला असं वाटतं कोणीही बाबा लोकांच्या विचारांमध्ये फसणार नाही, कोणीही लिंबू धागा दोरा घेणार नाही. मला शोकांतिका वाटते, एक डॉक्टर आहे तो हातात धागा बांधून घेतो, एक वकील आहे खिशात लिंबू ठेवतो केसेस साठी, म्हणजे वेगवेगळं, एक इंजिनियर आहे
ही समाज काय जगतोय, आपण कुठे आहात? सज्जनांनो, आपल्या सगळ्यांना मोबाईल कळाला पण हा महामानव कळाला नाहीये. बस झालं, माझा वेळ झाला ना. कोणाला असं वाटतं मी बोलावं? कारण आपल्याला मोबाईल कळाला पण महामानव कळाला नाही. आपल्याला मोबाईल कळाला पण आई वडील कळाले नाहीये. आपल्याला मोबाईल कळाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान कळालं नाहीये. आपल्याला मोबाईल कळाला पण माझ्या सगळ्या माऊल्यांना, ज्या महामानवाने मला स्त्री तत्वाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, रात्रदिवस जागरण करून, उपाशी पोटी राहून, किती संघर्ष करून, ते माझ्या माऊल्यांना अजून कळालं नाहीये. मोबाईल आपण वेळेवर चार्जिंगला लावतात, मोबाईल पर्स मध्ये असतो, मोबाईल खिशात असतो, पाण्यात पडायची भीती असते, मोबाईल कुठे हरवण्याची भीती असते. म्हणजे आपण एक रस्ता जर आपण क्रॉस करू तर आपण गाड्यांकडे बघणार नाही, मोबाईल कडे बघू. ऍक्सिडेंट आपला झाला तरी चालेल पण मोबाईल खाली पडता कामा नाहीये. सज्जनांनो, तरीही मोबाईलने तुम्हाला काहीच दिलं नाहीये. खरा मोबाईल हा महामानव आहे. जीवनामध्ये खूप मोठा प्रकाश आणि खूप मोठा आदर्श घेऊन आलेला आहे. ह्या आदर्शाचा स्वीकार आपण सगळ्यांनी करायला हवाय. मी फार मोठा पंडित नाहीये महामानवाबद्दल बोलायला, पण आपण सर्व सज्जनांनी मला इथपर्यंत बोलवलं आणि माझ्याकडून 2 शब्द बोलून घेतले, याचं मी भाग्य समजतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, माझ्या माया बहिणींना आणि मी महापुरुषांना सांगू इच्छितो, मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये जरूर शिकवा, पण भारतामध्ये पहिला इंग्लिश बोलणारा, इंग्लिश वरती प्रभुत्व होतं ते महामानव पण शिकवा. जरूर मोठ्या शाळेमध्ये घाला, मोठे मुलं करा, मोठे मोठे मोबाईल घेऊन द्या. आता तर नाही म्हणणार नाही मी, मोठे मोठे मोबाईल घेऊन द्या, पण ज्याची आकाशापेक्षाही उंची आहे तो महामानव मुलांना छोटा शिकवा. त्यांच्या डोक्यामध्ये त्याचे विचार टाका, महामानवाच्या गोष्टी सांगा, महामानवाचं पूर्ण अस्तित्व समोर मांडा, महामानवाचा पाठ शिकवा, महामानवाच्या इतिहासाचे पुस्तक मुलांना आणून द्या. महामानव बार बार चिंतन करा. रात्राणी दिवस एकच सांगा की तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनायचंय. कंटाळा आला सगळ्यांना. मी तर असं म्हणेल की आज तुम्हाला भूक नाही लागायला पाहिजे, कारण मोबाईल आपल्या आयुष्यातून कुठेतरी थोडासा बाजूला करा. आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी कष्टाने परिश्रमाने आपल्याला मिळतात ना, त्या सहज आपल्या जीवनामध्ये येत नाहीये. कारण असे महापुरुषांचे विचार आहेत, त्या विचारांना जर आपण धरून चाललात तर मला असं वाटतं खरं आपण माणसाचं जीवन जगताय. आज आपण 21व्या शतकामध्ये जीवन जगत आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी जे गुरुदेव रात्रदिवस तळमळ करताय, ही तळमळ प्रत्येक भारतीयांची आहे. कारण या संविधानाच्या अगोदरी आपण भारतीय होतात, पण भारतीयांचे अधिकार जे फंडामेंटल आपल्याला काहीही माहित नव्हतं. कारण राईट टू फ्रीडम, राईट टू प्रॉपर्टी, राईट टू लाईफ कुणा दिलेला आहे हे आपण सगळे विसरता कामा नये माझ्या माया बहिणींनो. कारण ज्याने रात्रदिवस हिंदू कोड बिल मांडलं, आजारी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शुगर होती, सांधेवाताचा त्रास होता, शेवट संविधान पूर्ण करत असताना अक्षरशः चाकाची खुर्ची घ्यावा लागली. ह्या परिश्रमामधून हिंदू कोड बिल मांडलं आणि त्याच्यातून सर्व स्त्रियांचे प्रश्न सोडवले. खरंच संविधानात आपण जेव्हा जाऊ बघू आपण, तर जगातला सगळ्यात मोठा चमत्कार जर कोणता असेल, गुरुदेव का म्हणतात की माझा भारत विश्वगुरु आहे, कारण या भारताला नागरिक तत्व देणारा महापुरुष जन्माला आला, महामानव, म्हणून हा भारत विश्वगुरु आहे. 15वा आणि 16वा कलम असा आहे की प्रत्येक नारीला पुरुषाबरोबर पगार, बरोबर आहे. कारण जेवढा पुरुषांना अधिकार आहे तेवढा स्त्रीलाही अधिकार दिला. कारण महामानवाने लिंगभेद, भाषाभेद, जातीभेद, वर्णभेद ह्या सगळ्यांना महामानवाने मुक्ती देऊन टाकली. कारण तुमच्या जीवनातले हे षडविकार, हे पाप काढून टाकलं महामानवानं, विसरता कामा नाहीये. आणि ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्यावेळेस ते कोड बिल मंजूर केलं नाहीये, तर महामानवाचा केवढा मोठा त्याग आहे. सज्जनांनो, मंत्री पदाचा राजीनामा दिला. खरंच
असा महामानव मला असं वाटतं जगात परत होणे नाहीये. किती विचार करायची गोष्ट आहे. एवढा मोठा त्याग समाजासाठी. अहो आपण लेकरांसाठी करत नाहीये. आपले 4 लेकरं आपल्याला सांभाळता येत नाहीये, बरोबर आहे. कारण नवरा बायको एकमेकाला कधी प्रेमाने बोलत नाहीये. कारण नवरा बायकोचं भांडण बघून लेकरही हिंसी होऊन जातात. पण त्या महामानवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं पूर्ण देश आणि देशच नाही, या भारताचं सगळ्यात मोठं संविधान आणि सर्वात चांगलं संविधान ह्या महामानवानं दिलं. आणि आज 18 पगड जातीचा, वेगवेगळ्या भाषाचा, वेगवेगळ्या वेशभूषाचा, वेगवेगळ्या धर्माचा, पंथांचा देश गुण्या गोविंदानं नांदतोय. म्हणून भारत विश्वगुरु आहे. किती विचार करायची गोष्ट आहे. आतापर्यंत समाजाचं शोषण झालं. 17वा कलम जर आपण बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं इतिहास रचला. हजारो वर्षाचा इतिहास. काय ती पेन असेल आणि काय तो हात असेल. पृथ्वी काय म्हणत असेल, चंद्र सूर्य कसे पाहत असतील, वारं काय म्हणत असेल, तो अतंग महासागर सध्या हेवा करत असेल. ज्यावेळेस कलम लिहित होता ना, मी तर असं म्हणेल सर्व शक्तिमान महामानव, महापुरुष, दिव्य पुरुष, जगातला सगळ्यात मोठा चमत्कार निसर्गाने केला. कारण जेव्हा 1000 वर्षे समाज शोषित होता, 17व्या कलमाने कायद्याने बंदी आहे. तुम्ही जर शिवाछीव जो मांडली, तुम्ही अस्पृश्यता जर मांडली तुम्ही, तर कायद्याने तुम्हाला गुन्हा आहे. विचार करायची गोष्ट आहे. कारण हे ज्ञान, ही विद्या, ही साधना, ही तपश्चर्या, हे त्याग, हे समर्पण, हे ज्ञान, हे पांडित्य सांगा कोणाकडे आहे. तुम्ही एकच बोट कराल. आतापर्यंत एवढे विद्वान लोक झाले, तेवढ्या डिग्र्या कुणी घेऊ शकलं नाही. आणि घेतले असतील तर पुस्तकाच्या असतील, समाजाच्या काही कामाच्या नसतील. खूप बरं वाटलं मला. श्रवण सगळ्यांना केलं. अजून मला 1-2 ठिकाणी जायचंय बोलताना. कारण मी कोणाबद्दल बोललो याचं मला भान आहे. मी कोणाबद्दल बोलत होतो याचं मला भान आहे. आणि मला काय बोलायचंय याचंही मला भान आहे. महामानवाबद्दल इकडे तिकडे एखादा शब्द गेला असेल. माझी छोटीशी वाणी आहे. मी एवढ्या महान पुरुषाचं, महामानवाचं तुम्हाला मी चरित्र सांगितलं, महामानवाचं महान कार्य सांगितलं. मी किती सांगणार आहे. हजारो मला जन्म घ्यावा लागतील. कारण आपल्याला ऐकण्यासाठी 1000 जन्म घ्यावा लागतील. ती यशोगाथा महामानवाची संपणार नाहीये. परत तुम्हाला जर तुमचे गुरुदेव आवडले असतील, परत मला येड्याला या महामानवाचं चरित्र बोलण्यासाठी, 2 शब्द बोलण्यासाठी मला परत बोलवा. पण मला असं म्हणायचंय, माझे सर्व नाशिककर असले पाहिजे. सगळे लोक असले पाहिजे. कारण ज्यांना ज्यांना ऐकण्याची गरज आहे त्या लोकांना पाहिजे. तुम्हाला ऐकण्याची गरज आहे, पण आपण खूप सक्षम आहोत. आपण एखाद्या बाबाकडे जाणार नाहीये, आपल्या कोणाच्या अंगात येणार नाहीये. आपल्याला तेवढी गरज नाहीये. मी एवढा बडबड करतोय, पण काही समाजाला खूप गरज आहे. मी खेड्या पाड्यामध्ये जेव्हा जातो ना, अक्षरशः मला जेवणाच्या निमित्तानं घरी जावा लागतो. मला अक्षरशः विचारावा लागतो, का रे बाबा तुला संविधान माहित आहे? एवढे सगळे आजे पंजे सगळ्यांचे फोटो आहेत. पण बाबा हे घर चांगलं आहे, तुझ्या अंगावर चांगले कपडे आहेत, तू चांगला बोलतोस, मला घरात पुस्तकं दिसताय, शिकलेले मुलं दिसताय. हे कोणामुळे आहे? आणि त्याचा फोटो तुझ्या घरात नाही. ही देशाची शोकांती काय सज्जनांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात ठेवलं म्हणजे काय घर सोन्याचं होणार नाहीये. पण ऋण व्यक्त करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे सज्जनांनो. तर आपण समाजाची जनजागृती करत असताना ज्या दिवशी 14 एप्रिल आहे त्या दिवशी आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की गावागावामध्ये जाऊन माझ्या स्वतःच्या खर्चानं, पैशानं मी गावागावामध्ये जाऊन जे महामानवाने जनजागृती केली तर मी समाज जागृत करायला पाहिजे. जोपर्यंत समाज अंधश्रद्धेतून बाहेर पडत नाहीये, जोपर्यंत समाज जातीतून बाहेर पडत नाहीये, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाहीये, तोपर्यंत ही महामानव समाजाला कळणार नाहीये. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणी विनंती करेल की आपला शेवटचा श्वास आहेपर्यंत आपल्याला महामानवासाठी जगायचंय. बोलताना इकडे तिकडे शब्द झाला असेल
तर हृदयापासून तुम्हा सर्व श्रोते मंडळींना मी क्षमा मागेल, कारण कोणाचं मन दुखावं अजिबात इच्छा नाहीये, पण हा महामानव सर्वांना कळावा ही मनापासून इच्छा आहे. आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा या महामानवासाठी. सर्वांना हृदयापासून जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा